भोंदू खरातचं प्रकरण विधानसभेत गाजण्याची शक्यता। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस भोंदू अशोक खरात संदर्भात विधानसभेत निवेदन देणार। अशोक खरातवर आणखी 3 गुन्हे दाखल। खरात विरोधात आता एकूण 6 गुन्हे। तर खरातच्या ऑफिसचीही क्राईम ब्रांच पथकाकडून पाहणी। कार्यालयात अनेक महिलांचं शोषण झाल्याचा संशय। भोंदू खरातनं मिरगावमध्ये दडपशाहीनं जमिनी बळकावल्याचा आरोप। जाम नदीपात्रामध्ये अतिक्रमणासह पाणंद रस्ता बंद केल्याचा ग्रामस्थांचा आरोप। जवळपास 35 कोटी रुपयाचं माझं कमिशन मी कार्यकर्त्यांना सोडून दिलं। शिवसेना आमदार संजय गायकवाड यांचं पुन्हा धक्कादायक विधान। तर कार्यकर्त्यांना कामं दिली, कमिशन नाही असं म्हणत गायकवाडांची सारवासारव। कांद्याला योग्य दर मिळत नसल्यानं बच्चू कडूंचा मोर्चा। येवला प्रांताधिकारी कार्यालयावर कांदे फेकून नोंदवला निषेध। पाच दिवस इराणच्या ऊर्जा प्रकल्पांना लक्ष्य न करण्याची अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांची घोषणा। तर प्रत्युत्तरामुळे अमेरिका घाबरली, इराणचा दावा। युद्धजन्य परिस्थितीत भारताकरता दिलासादायक बातमी। जग वसंत आणि पाईप गॅस नावाची तेलवाहू जहाज भारताकडे रवाना। 2 दिवसात जहाज भारतात येणार। पाच दिवस युद्ध थांबवण्याच्या घोषणेनंतर जगभरात कच्च्या इंधनाच्या दरात 16% घट। अमेरिका शेअर बाजाराचा निर्देशांकही वधारला। आणि कोलंबियामध्ये हवाई दलाचे C-130 हरक्युलस विमान कोसळलं। अपघातात 100हून अधिक जवानांचा मृत्यू झाल्याची भीती। हिवरेबाजार गावचे सरपंच पोपटराव पवार यांचा देखील खरातसोबतचा व्हिडिओ समोर आलाय। या व्हिडिओमध्ये ते खरातचं कौतुक करताना दिसतायत। कॅप्टन खरात याची ओशनोलॉजीला शास्त्रीय आधार असल्याचं वक्तव्य पोपटराव पवार यांनी केलं होतं। सिंगापूर आणि जपानसारख्या देशांमध्ये चोरांना पकडण्यासाठी पोलिसांकडून ओशनोलॉजीचा वापर केला जात असल्याचं धक्कादायक वक्तव्य त्यांनी केलं होतं। एक प्रकारे पोपटराव पवार यांनी आपल्या वक्तव्यातून अंधश्रद्धेला खतपाणी घातल्याचं समोर आलंय। ते एक मंदिर आम्ही अनेक वर्ष आत होतो। फाउंडेशन व्हायचं, अर्ध्यावर जायचं, बंद पडायचं, समस्या कळत नव्हती। आणि सरांनी नंतर एक सिद्ध पूजा केली, ते कोडं उलगडलं आणि मग आणखी आम्हाला कळालं की इतकं असंही असू शकतं का। आणि त्यानंतर मात्र ते मंदिर आज एवढं सुंदर झालं। ओढ्याला पाणी नाही, पण तिथं एक नाभी आहे देवीची, त्या नाभीतून सतत पाणी वाहतं। आणि मध्यंतरी ती संकल्पना बंद पडली होती। सरांनी सांगितलं की आपण दीपावली नंतर पाऊस पडणार आहे, सतत पडन। आणि या वर्षी ती 5 लिंब देवीच्या नाभीत टाकले की ते गावाच्या बारवेत यायचे। आणि मध्ये काही कालखंडात ते सगळं बंद पडलं होतं मागच्या 50-60 वर्षात, आणि ते आता पुन्हा नव्याने सुरू होत आहे। म्हणजे याला काय जादू म्हणायची, याला तंत्रज्ञान म्हणायचे। दरम्यान या व्हायरल व्हिडिओवरून पोपटराव पवार यांनी काय स्पष्टीकरण दिलंय आपण पाहूयात। कुठलाही संबंध फक्त मंदिराच्या दृष्टीने आलेला होता। आणि या कार्यक्रमामुळेच कुठेतरी राज्यात बाहेर जाताना अनेक राजकीय कार्यक्रम असतात, प्रशासकीय कार्यक्रम असतात, या रूपाने कधीतरी व्यासपीठावर येणं झालं असेल। परंतु यानंतर अशी भोंदूगिरी किंवा या सगळ्या कुठल्याही प्रकरणामध्ये आमचा दुरान्वयी संबंध नाही, याची आपण दक्षता घ्यावी। कारण हिवरे बाजारने 35 वर्षाच्या श्रमातून हे काम उभं केलेलं आहे आणि ती आज जगाची गरज पर्यावरण पाणी आहे। त्यामुळे विनाकारण हिवरे बाजारला अशा काहीतरी वितंडात ओढणं हे चुकीचं आहे। सभागृहात सगळे आमदार एकमेकांचे बोट तपासत होते।
हे गमतीनं सुरू होतं, पण विधानसभेत सगळे संशयानं एकमेकांकडे पाहत होते. जितेंद्र आव्हाडांनी केलेल्या विधानावरून चर्चांना आता उधाण आलंय. त्याचं घडलं असं की भोंदू अशोक खरातला अटक झाल्यानंतर अनेक राजकीय पुढाऱ्यांचे खरातसोबतचे फोटो व्हायरल झाले. विशेष म्हणजे रुपाली चाकणकरांच्या अनामिकेवरील बँडेज आणि सुनील तटकरेंच्या अंगठ्यावरील बँडेज असलेले फोटो चर्चेत राहिले. विरोधकांनी त्यांच्यावर जादूटोणा आणि अघोरी पूजेचा आरोप केला. याचा संदर्भ घेत नाव न घेता आव्हाडांनी टोला लगावलाय. आणि अनेक जण एक दुसऱ्याची बोट तपासताना बघत होते, मस्करीत करत होते. हे जरा बोट दाखव रे तुझं. म्हणजे इतका संशय विधानसभेमध्ये व्यक्त होत होता, भले ती मस्करी असेल, पण आपलं बोट कापलंय काय लोक दाखवायचे, हे माझं बोट नाही कापलं, माझं बोट नाही कापलं. काय कुठे गेला तुमचा तो तुकारामाचा महाराष्ट्र. आणि नाशिक सारख्या पुण्यनगरीत हे घडतंय. सभागृहात सगळे आमदार एकमेकांचे बोट तपासत होते. हे गमतीनं सुरू होतं, पण विधानसभेत सगळे संशयानं एकमेकांकडे पाहत होते. जितेंद्र आव्हाडांनी केलेल्या विधानावरून चर्चांना आता उधाण आलंय. त्याचं घडलं असं की भोंदू अशोक खरातला अटक झाल्यानंतर अनेक राजकीय पुढाऱ्यांचे खरातसोबतचे फोटो व्हायरल झाले. विशेष म्हणजे रुपाली चाकणकरांच्या अनामिकेवरील बँडेज आणि सुनील तटकरेंच्या अंगठ्यावरील बँडेज असलेले फोटो चर्चेत राहिले. विरोधकांनी त्यांच्यावर जादूटोणा आणि अघोरी पूजेचा आरोप केला. याचा संदर्भ घेत नाव न घेता आव्हाडांनी टोला लगावलाय. आणि अनेक जण एक दुसऱ्याची बोट तपासताना बघत होते, मस्करीत करत होते. हे जरा बोट दाखव रे तुझं. म्हणजे इतका संशय विधानसभेमध्ये व्यक्त होत होता, भले ती मस्करी असेल, पण आपलं बोट कापलंय काय लोक दाखवायचे, हे माझं बोट नाही कापलं, माझं बोट नाही कापलं. काय कुठे गेला तुमचा तो तुकारामाचा महाराष्ट्र. आणि नाशिक सारख्या पुण्यनगरीत हे घडतंय. हिवरेबाजार गावचे सरपंच पोपटराव पवार यांचा देखील खरातसोबतचा व्हिडिओ समोर आलाय. या व्हिडिओमध्ये ते खरातचं कौतुक करताना दिसतायत. कॅप्टन खरात याची ओशनोलॉजीला शास्त्रीय आधार असल्याचं वक्तव्य पोपटराव पवार यांनी केलं होतं. सिंगापूर आणि जपानसारख्या देशांमध्ये चोरांना पकडण्यासाठी पोलिसांकडून ओशनोलॉजीचा वापर केला जात असल्याचं धक्कादायक वक्तव्य त्यांनी केलं होतं. एक प्रकारे पोपटराव पवार यांनी आपल्या वक्तव्यातून अंधश्रद्धेला खतपाणी घातल्याचं समोर आलंय. टेक मंदिर आम्ही अनेक वर्ष आत होतो. फाउंडेशन व्हायचं, अर्ध्यावर जायचं, बंद करायचं, समस्या कळत नव्हती. आणि सरांनी नंतर एक सिद्ध पूजा केली, ते कोडं उलगडलं आणि मग आणखी आम्हाला कळालं की इतकं असंही असू शकतं का. आणि त्यानंतर मात्र ते मंदिर आज एवढं सुंदर झालं. ओढ्याला पाणी नाही, पण यावर तिथं एक नाभी आहे देवीची, त्या नाभीतून सतत पाणी वाहतं. आणि मध्यंतरी ती संकल्पना बंद पडली होती. सरांनी सांगितलं की आपण दीपावली नंतर पाऊस पडणार आहे, सतत पडन. आणि या वर्षी ती 5 लिंब देवीच्या नाभीत टाकले की ते गावाच्या बारवेत यायचे. आणि मध्ये काही कालखंडात ते सगळं बंद पडलं होतं मागच्या 50-60 वर्षात. आणि ते आता पुन्हा नव्याने सुरू होत आहे. म्हणजे याला काय जादू म्हणायची, याला तंत्रज्ञान म्हणायचे. दरम्यान या व्हायरल व्हिडिओवरून पोपटराव पवार यांनी काय स्पष्टीकरण दिलंय आपण पाहूयात. कुठलाही संबंध फक्त मंदिराच्या दृष्टीने आलेला होता. आणि या कार्यक्रमामुळेच कुठेतरी राज्यात बाहेर जाताना अनेक राजकीय कार्यक्रम असतात, प्रशासकीय कार्यक्रम असतात, या रूपाने कधीतरी व्यासपीठावर येणं झालं असेल. परंतु यानंतर अशी भोंदूगिरी किंवा या सगळ्या कुठल्याही प्रकरणामध्ये आमचा दुरान्वये संबंध नाही, याची आपण दक्षता घ्यावी. कारण हिवरे बाजारने 35 वर्षाच्या श्रमातून हे काम उभं केलेलं आहे. आणि ती आज जगाची गरज पर्यावरण पाणी आहे. त्यामुळे विनाकारण हिवरे बाजारला अशा काहीतरी वितंडात ओढणं हे चुकीचं आहे.